मीरा भाईंदरमध्ये ज्या दुकानामुळे मराठी आणि हिंदी या भाषेचा ठिणगी पडली ते दुकान आता राज ठाकरे यांच्या आगमनापूर्वी पोलिसांनी बंद केलेलं आहे। मी आता त्याच दुकानासमोर आहे। हे मीरा रोडच्या ओम शांती चौकामधलं जोधपुरी स्वीट्स अँड नमकीन हे दुकान आहे आणि या दुकानाच्या समोर आता जर आपण बघितलं तर हे दुकान बंद करण्यात आलेलं आहे आणि पोलीस फोर्स जर बघितला तर या ठिकाणी पूर्णपणे पोलिसांचा कड़ा पहारा जो आहे हा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। स्वतः या ठिकाणी पोलीस जे वरिष्ठ अधिकारी जे आहेत हे सर्व याच चौकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच जर बघितलं तर याच ठिकाणी राज ठाकरे जेव्हा मुंबईवरून येतील त्यावेळेस हा जो चौक आहे या दुकानाच्या समोरचा तो याच चौकामध्ये राज ठाकरेंचं भव्य आणि जंगी असं स्वागत करण्यात येणार आहे। या ठिकाणी पूर्ण जो पोलिसांचा या चौकाला जो आहे एक छावणीचं स्वरूप आलेलं आहे। पूर्ण चारी बाजूने हे बॅनर लावलेले आहेत आणि हा जो ओम शांती चौक आहे हे या ठिकाणी राज ठाकरेंचं जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून फटाक्याच्या आतिषबाजी आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये या ठिकाणी राज ठाकरे यांचं भव्य असं स्वागत होणार आहे। त्यामुळे कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये बिघाड होऊ नये यासाठी पोलिसांचा प्रचंड असा या दुकानाच्या समोर आणि या चौकामध्ये बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। 7च्या सुमारामध्ये राज ठाकरे जे आहेत हे मीरा भाईंदरमध्ये आगमन करतील आणि त्यानंतर या ठिकाणी एका शाखेचं उद्घाटन झाल्याच्या नंतर या ठिकाणी एका छोटेखानी सभेला सुद्धा ते संबोधित करणार आहेत। हिंदी भाषिकांच्या व्यापाऱ्यांच्या मोर्चानंतर मराठी मोर्चा निघाला होता आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे मीरा भाईंदरमध्ये राडा झालेला होता आणि आज राज ठाकरे यांची सभा होणार असल्यामुळे राज ठाकरे नेमके काय बोलतील याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मीरा भाईंदर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।